नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन मोफत करणार तुमच्या जमिनीची ऑनलाईन नोंदणी 7/12। जाणून घ्या भू आधार काय आहे, त्याचे फायदे काय आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, 2024चा अर्थसंकल्प नुकताच सादर झालेला आहे। त्यामध्ये जमिनीची बनणार आधार कार्ड। जाणून घ्या भू आधार काय आहे। आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेणार आहोत। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या जमिनीचंही आधार कार्ड तयार होणार आहे। जसं माणसाचं आधार कार्ड होते तसं आता जमिनीचं आधार कार्डही मिळणार आहे। याचे फायदे काय आहेत ते आपण पाहणार आहोत। यामध्ये केंद्र सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024 मध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातील लँड रिफॉर्मर्ससाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे। भू आधार कार्ड योजनेअंतर्गत आता जमिनीचे आधार कार्ड बनणार आहे। जमिनीचे आधार कार्ड म्हणजे काय, जमिनीचा आधार कार्ड बनवण्याचे फायदे काय आहेत, चला तर जाणून घेऊया। भू आधार कार्ड म्हणजे काय ते आधी पाहूया। भू आधार कार्ड योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जमिनीसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, भू आधार आणि सर्व नागरी जमिनीच्या नोंदीची डिजिटलायझेशन करण्याचा प्रस्ताव केलेला आहे। येत्या 3 वर्षात ह्या लँड रिफॉर्मर्स पूर्ण करण्याचा सरकारचा योजनेचा एक भाग आहे। जमिनीच्या आधार कार्डवरून जमीन कोणाच्या नावावर आहे ते स्पष्ट होईल आणि जमिनीशी संबंधित वादही कमी होणार आहे। मित्रांनो, याचा प्रमुख फायदा म्हणजे ज्याच्या नावावर जमीन असेल त्याचंच नाव आता ऑनलाईन रेकॉर्डला दिसणार आहे। यामुळे वादही जास्त प्रमाणामध्ये होणार नाही। जे जमिनीचे मॅटर होत असतात ते आता होणार नाही आहेत। त्याचबरोबर यातून सरकार ग्रामीण भागातील सर्व जमिनींना 14 अंकी युनिट आयडेंटिफिकेशन नंबर देणार आहे। मित्रांनो, यासाठी जसा आधार कार्डावरती 12 अंकी नंबर आहे तसा ह्या आधारवरती 14 अंकी नंबर देण्यात येणार आहे। यासाठी UL पिन म्हणून ओळखला जाणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर यामध्ये जमिनीची ओळख क्रमांकासह मालकी व शेतकऱ्याच्या रजिस्ट्रेशन मॅपिंग करण्यात येणार आहे। म्हणजे की ऑनलाईन मॅपिंग ही शेताची होणार आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना कृषी कर्जही सहज उपलब्ध होईल। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जर आता कृषी कर्ज घ्यायचं असेल तर तेही तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे। सुलभ ते तुम्हाला होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या योजनेचा फायदा ग्रामीण भागासोबतच शहरीकरणासाठीही होणार आहे। आता जाणून घेऊया यामध्ये। तसेच GIS मॅपिंगद्वारे शहरी भागातील जमिनीच्या नोंदणी डिजिटलायझेशन केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर मालमत्ता अभिलेख प्रशासन अपडेशन आणि टॅक्स प्रशासनासाठी IT आधारित प्रणाली उभारण्यात येणार आहे। यामुळे नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया की नेमकं हे आधार कार्ड बनणार कसं आहे। यासाठी गव्हर्नमेंटने काय काय योजना राबवण्यात येणार आहेत। यामध्ये भूखंडाचे नेमके भौगोलिक स्थान ओळखण्यासाठी GPS तंत्राचा वापर करून भूखंड जिओ टॅग केला जाणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेताचं आता जिओ टॅगिंग ही सरकार करणार आहे। त्याचबरोबर सर्व भूखंडाचे अधिकारी येऊन प्रत्यक्षात पडताळणी करून तुमच्या हद्दी मोजणार आहेत। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुमच्या जमिनीची हद्दही इथे मोजण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला आता काहीच डोक्याला ताण घ्यायची गरज नाही, सर्व काही सरकार करणार आहे। त्याचबरोबर जमीन मालकाचे नाव, वापरण्याची श्रेणी, क्षेत्रफळ आदी तपशील गोळा नोंदी करणार आहेत। गोळा केलेली सर्व माहिती भूमी अभिलेख व्यवस्थापन प्रणालीत अपलोड करणार आहेत। म्हणजे की मित्रांनो, तुम्ही जी माहिती हे प्रशासन गोळा करणार आहे ती सदरील माहिती तुमच्या 7/12वरती दिसणार आहे।
आणि शेवटचं बघा मित्रांनो, शेवटी सर्व माहिती आधारे आपोआप 14 अंकी भू आधार क्रमांकाला मिळून जाणार आहे, जो डिजिटल रेकॉर्डशी जोडलेला आहे. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात याचे फायदे पहा. मॅपिंग आणि मोजणीद्वारे जमिनीची अचूक नोंद सुनिश्चित करता येणार आहे. आधारशी लिंक करून जमिनीची ऑनलाईन नोंद करता येणार आहे आणि घरी बसल्या भूखंडाशी संबंधित इतिहास पाहता येणार आहे. म्हणजे की मित्रांनो, तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरती ही तुमच्या सर्व जमिनीची माहिती ऑनलाईन प्रणालीद्वारे पाहू शकतात. खूप छान ही मित्रांनो योजना सुरू करणार आहे महाराष्ट्र शासन. शेतकरी मित्रांनो, ह्या योजनेमध्ये आणखी काही अपडेट आला, याची डेट फिक्स झाली, तर ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट वेळोवेळी मिळत जातील. यामध्ये आणखी काही अपडेट आला तोही तुम्हाला आमच्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळेल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.